नमस्कार गाववाल्यांनो, आज मी घातलेला आहे हा सावीचा कुर्ता पॅन्ट सेट जो खूप कम्फर्टेबल आहे आणि खूप लाईट वेट आहे. आणि या कुर्त्याचा रंग अगदी माझ्या भविष्यासारखा चकचकता आहे. गाववाल्यांनो, तुम्हाला सुद्धा हवे असतील तर सरळ कॅप्शन मध्ये जायचा, लिंक दिलेली आहे. वाव. त्याचबरोबर आमच्या ह्यांनी दिलेले मी मॅचिंग कानातले पण घातले. काय समजली? हा, आता वाईच लाली पावडर पण लावलेली, मॉइश्चरायझर, मित्राकडून ढापलेली टिंटेड सनस्क्रीन आणि तिसरं म्हणजे लूज पावडर. म्हणजे काय, ब्लश, मस्कारा आणि लिपस्टिक शिवाय गवलन वाटणार नाही. तर देवदर्शनाला जाण्यासाठी माझा हा पारंपरिक साज करून मी तयार आहे. कुठं जायचं काय? चला माझ्या बरोबर. गावाला ही माझी मैत्रीण आहे प्राजक्ता. बघा आमचे नखरे लिफ्टमध्ये पण सुरू झाले. मग मोर भेटला तो आमचा एक सोंगाडे मित्र केरू. मग आम्ही हळद, कुंकू आणि तांदळाचा सोंग घेऊन निघालेला. हा आहे भाटे ब्रिजवरून दिसणारा एक नंबर भारी व्ह्यू. तिथनंच वाईच पुढं आली का आपल्याला दिसतो तो झरी विनायक मंदिर. तिथं पण लय गर्दी. हिथलं रस्तं वलकीचं नसलं ना तरी मला आपलंसं वाटतं, जणू का आमचे भाऊभाऊकीच आहे. अहो खरंच. मग तिथनं पुढं आलं तेव्हा पण एक गणपतीचं मंदिर लागलं, तिथं पण गर्दी. मग आलो आपण मेन आपल्या स्टॉपला. माझ्या गाईसारख्या मैत्रिणीची कमी आज ह्या गायीने भरून काढली. रत्नागिरीतल्या पावस गावातील स्वामी स्वरूपानंदांचं मठ, आणि हे आहे ते आपलं आजचं देवस्थान. आत गेल्या चपला काढली आणि पाय धुवून घेतलं आणि मग आत गेलेला. आत शिरल्या माझा मन आपला शांत झाला. इथं आजूबाजूला प्रसादाचे स्टॉल पण आहेत. आत अशी स्वच्छ आणि मोकळी जागा बघून लय भारी वाटलं बघा. मग आम्ही गाभाऱ्यात गेलो, पण तिथं ना फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी सक्त मनाई होती. म्हणून मग आपला आजूबाजूनच व्हिडिओ काढलेला. आपला कोकण फिरू तितका कमीच नाही. गाववाल्यांना तुम्ही बघू शकता की हे जे समोर तुम्हाला घर दिसतंय ते स्वामी स्वरूपानंदांचं घर आहे आणि तिथं अन्नछत्र पण आहे. यासाठी केला होता 8 तास, म्हणून ही खिचडी पोटभर खाल्लेली आणि मग देवान दिलेला प्रसादनी फूल घेऊन आम्ही आमच्या वाटेक लागलेलो. गाववाल्यांना तुम्हाला या फुलाचं नाव कमेंटमध्ये सांगायचं आहे, कल्ला काय. मग आम्ही आमच्या घराच्या वाटेला निघालेला, पण मधीच आमची गाडी थांबली ती द ज्यूस हट या दुकानावर. गाववाल्यांनो, आपल्या रत्नागिरीतल्या एका पोरानं हा जो काय चालू केलेला आहे बिझनेस, त्याला सपोर्ट पण केला पाहिजे ना. म्हणून आम्ही नेहमी इथं येताव आणि वह्या काय तर हा ब्ल्यू लेगॉन पिताव. तर गावाल्यांनो, तुम्ही पण भाटे बीचच्या असलेल्या या दुकानावर जा आणि आपली जीप काय ती निली पिवली हिरवी करून या. तर आता हा प्रवास मी इथंच संपवत आहे. भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये.